हा आहे उमर खालिद. दिल्ली दंगलीला कारणीभूत ठरलेल्या भडकाऊ भाषणांप्रकरणी देशद्रोहाच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेला व्यक्ती. अगर लाठियां बरसानी है तो बरसाइए, गोलियां चलानी है तो चलाइए, जेल में डालना है तो डालिए, हम कुर्बानी देने को तैयार हैं. JNU मध्ये असताना त्याने संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुच्या फाशी विरोधात आंदोलन केले होते. Consent is being termed as anti-national. I mean, the government of India can claim that Afzal Guru was a terrorist, but the point is that the judiciary said that it had no evidence to say that he was involved in the parliament attack case. अशा उमर खालिदचे गोडवे गाणारे लोक भारतात आहेतच, पण आता परकीय शक्तीही भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेत हस्तक्षेप करू लागल्याचे चित्र दिसत आहे. न्यूयॉर्क शहराचा नव्याने निवडून आलेला महापौर झोहरान ममदानी याला आता उमर खालिद विषयी विशेष प्रेम उफाळून आले आहे. त्याने उमर खालिदला स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र लिहिले आहे. ममदानी आपल्या पत्रात म्हणतोय, प्रिय उमर, द्वेषाविषयी तुम्ही सांगितलेले अनुभव आणि द्वेष आपल्या मनावर अधिराज्य गाजवू न देण्याचे महत्त्व मला वारंवार आठवते. तुमच्या पालकांना भेटून आनंद झाला. आम्ही सगळे तुमच्याबद्दल विचार करत आहोत. देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या उमर खालिदबद्दल ममदानीला इतके प्रेम वाटण्याचं कारण काय? न्यूयॉर्क असो किंवा लंडन, या शहरांमध्ये झालेली लोकसंख्यात्मक बदलांची प्रक्रिया आणि त्यानंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती हेच दर्शवते की विशिष्ट धर्माचे लांगुल चालन करणारी वृत्ती जेव्हा सत्तेत येते तेव्हा त्या शहरांची सामाजिक शांतता बिघडते. धक्कादायक बाब म्हणजे आता ममदानीला काँग्रेस नेत्यांचाही पाठिंबा मिळतोय. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी उमर खालिदला जबरदस्तीने तुरुंगात टाकण्यात आले असे म्हणत तो दहशतवादी नाही असा दावा केला आहे. उमर खालिद कोई आतंकवादी नहीं है. उनको जिस तरह से पकड़ के जेल में ठूस के, ऐसे बहुत सारे देश में इस सरकार ने, मोदी सरकार ने जो लोकतंत्र के सपोर्ट में बात करते हैं, संविधान के सपोर्ट में बात करते हैं, संविधान के लिए लड़ते हैं, लड़ मरते हैं, ऐसे बहुत सारे लोगों को जेल में ठूस के रखा है. देशाचे तुकडे करण्याची भाषा करणारा उमर खालिद काँग्रेस नेत्यांना जवळचा वाटतो हे दुर्दैवी आहे. 5 लाख लोग हमारे पास हो ऑर्गेनाइज्ड तो हम हिंदुस्तान और नॉर्थ ईस्ट को परमानेंटली कट कर सकते हैं. असम को काटना हमारी जिम्मेदारी है. असम और इंडिया कट के अलग हो जाए और वो बंद कर सकते हैं क्योंकि चिकन नेक्स्ट मुसलमानों का है. वो जो उद्धव ठाकरे यांच्याकडे मुस्लिम समाजाचा वाढता कल आणि रशीद मामू सारख्या दंगलखोरांना दिलेला प्रवेश हेच दर्शवतो की मुंबईची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. खान महापौर करून न्यूयॉर्क लंडन सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा डाव आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे हे प्रयत्न मुंबईकर कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत. मुंबईचे ममदानीकरण होणार नाही.